उठा, जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही। जेव्हा आपण नेहमी प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला ध्येय प्राप्त होते। व्हेरी गुड। दुसरं आहे बघा, त्याचं पहिलं वाक्य बघा, जीवनात चढ उतार हे येतच असतात, नेहमी हसत राहा, असा चेहरा कायम काय कामाचा जो हसत नाही। म्हणजे जीवनात, आपल्या जीवनात कितीही चढ उतार आले, आज सुख आहे, उद्या दुःख आहे, कधी कधी मोठी मोठी संकट येतात, मग आपण नेहमी हसत राहिले पाहिजे। आपण दुःखी राहिलो तर आपल्या जवळ येतील का लोक? काय हे निगेटिव्ह आहे, दुःखी आहे, काय याच्या जवळ जायचं? असंच ना, आपण कायम सुखी हसत राहायचं आणि जे पण काही संकट आले त्यांना मार्ग शोधायचं, नेहमी हसत राहायचं सगळ्यांनी। सॅड कधीच राहायचं नाही। तुम्ही राहता का सॅड कधी? शक्यतो लहान मुलं सॅड नाही होत, कधीतरी कोणी रागवलं तरच सॅड होतात, तसं स्वतःहून कधी ते सॅड होत नाही, हो ना? होतात कधी मार्क कमी पडल्यावर सॅड होतात। आज हमारे विद्यार्थी एक समस्या से गुजर रहे हैं। कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है। इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विथ 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है। इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है। जब भी शिक्षक आएंगे, पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे। मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ।
आपल्याला वारंवार अपयश असेल तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. पुढे उठा, जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात चढउतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तितके सावधान राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात राहा. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तुम्ही ध्येय काढू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला बाकी कष्ट करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर तुझी महाकार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. धैर्य व आशा बाळगल्या जीवनातील सर्व प्रसंगाशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आलं आहे आणि या एकाकी प्रयत्नामुळे ते फार पर्यंत पोहोचले आहेत. एकाकीपणे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केले आहेत. याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या अंतरात्म्याची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्या आंतरिक सुखाने ते नेहमीच प्रफुल्लित झाले आहे. दुसऱ्यांनी येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या वृत्तीमध्ये त्यांनी आपला आश्चर्य केला आहे. एकटेपणा हेच जीवनातील परम सत्य होय. परंतु एकटेपणापासून घाबरणे, त्रागा करणे, कर्तव्य पथावरून विचलित होणे हे महापाप होय. एकटेपणा हे आपल्या स्वतःच्या अंतरंगात लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठतम शक्तींना प्रकाशात आणू शकता. खाली नसलं वाटतंय हे वाचतंय गोष्टीचाच क्षणभरासाठी आपण असे मानले की आपल्या एखाद्या नातलगाने तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतकरण दुखावले तर काय तुम्ही या दुःख गोष्टीचा उपहार करीत राहा. परत वाचा.
गुब्बारा, काला गरीब बच्चा, पुढे जा.
हमको हमको चालीस वर्षाची आता 40 वर्षाची आता 40 वर्षाची आता है